नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। भारतीय डाक विभागामार्फत 21,413 जागांची बंपर भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 29,380 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाणार आहे। परमनंट जॉब वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे। तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांच्या मार्फत जॉब ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 10 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 3 मार्च 2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जे आहेत त्या ठिकाणी करू शकता। नंतर एडिट आणि करेक्शन किंवा व्हिडिओ जर अर्ज करायचे असतील तर 6/3/2025 ते 8/3/2025 या काळादरम्यान तुम्ही करू शकणार आहात। या ठिकाणी 2 पदांसाठी वॅकन्सी निघालेल्या आहेत। BPM म्हणजेच ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी तुम्हाला वेतन जे आहे 12,000 रुपये ते 29,380 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर किंवा डाक सेवक या पदासाठी तुम्हाला 10,000 ते 24,470 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाणार आहे। मिनिमम वयमर्यादा जी आहे तुम्हाला 18 वर्षाच्या ठिकाणी आहे। मॅक्झिमम वयमर्यादा 40 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला वयामध्ये सवलत या ठिकाणी दिली जाणार आहे। SC/ST कॅटेगरीसाठी तुम्हाला 5 वर्ष सवलत असेल, OBC साठी 3 वर्ष, EWS साठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रिलॅक्सेशन या ठिकाणी नसणार आहे। PWD कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष, PWD OBC साठी 13 वर्ष, PWD SC/ST साठी 15 वर्षाची सवलत या ठिकाणी असेल। शैक्षणिक अर्थ जे आहे GDS या पदासाठी तुम्ही सेकंडरी स्कूल म्हणजेच इयत्ता 10वी उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्याचबरोबर लोकल लँग्वेजचे ज्ञान तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर संदर्भातील थोडेसे नॉलेज या ठिकाणी असणं आवश्यक आहे। सायकलिंगचे नॉलेज या ठिकाणी असणं आवश्यक आहे। फीस पेमेंट जे आहे 100 रुपये फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे। तुम्ही जर महिला कॅन्डिडेट असाल किंवा SC/ST कॅन्डिडेट असाल, PWD कॅन्डिडेट असाल किंवा ट्रान्सजेंडर वुमेन असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट जी आहे या ठिकाणी करायची नाही। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे। त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ही वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात। ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भातील डिटेल माहिती जी आहे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे। जाहिरातीची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।